आपण पाहताय प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सत्य यांचे लोकसंवाद न्यूज. सत्य जे तुमच्या समोर. भाजपचे सुरुवातीला 2च खासदार होते, पण राम मंदिराच्या मुद्द्याचे भांडवल करून भाजपवाले हिंदुत्वाकडे आले. आज ते देशामध्ये सत्ता उपभोगत आहेत. भाजपवाले आता ऑपरेशन राम मंदिर करत आहेत का, असं बोलत उद्धव ठाकरे यांनी रामरक्षा आंदोलनाची घोषणा केली आहे. येत्या रविवारी दादर येथील हनुमान मंदिरासमोर दुपारी 4 वाजता हे आंदोलन होणार आहे. राम मंदिर आणि रामावर प्रेम करणाऱ्या राम भक्तांना या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. दादर मधील हनुमान मंदिरासमोर दुपारी 4 वाजता रामरक्षा स्तोत्र आंदोलन करणार तमाम हिंदू आणि राम भक्तांना या आंदोलनात सहभागी होण्याची विनंती करत आहेत. हनुमान चालीसा, मारुती स्तोत्र देखील म्हणणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की आज संपूर्ण देश भाजपच्या अंमलाखाली आहे. भाजपचे मूळ, ज्यात आम्ही देखील सहभागी होतो, ते मूळ म्हणजे राम मंदिर. राम मंदिरासाठी जे आंदोलन झाले त्यात अनेक शिवसैनिक देखील सामील झाले होते. त्यामध्ये अनेक हिंदू आणि राम भक्तही होते. पण त्यानंतर झालेले कारसेवकांवर झालेले अत्याचार, गोध्रा कांड, अहमदाबाद दंगल, मुंबईत झालेले बॉम्बस्फोट, या सगळ्या घटनांमध्ये हिंदूंनी खूप काही सोसलं होतं. या सगळ्या घडामोडींपूर्वी भाजपचे देशात केवळ 2च खासदार होते. भाजपने त्यांची मूळ विचारसरणी सोडून हिंदुत्वाकडे वळले आणि राम मंदिराच्या मुद्द्याचे भांडवल करून ते आज देशात अमर्याद सत्ता भोगतायत. पण आता राम मंदिरातील दान चोरीचा मुद्दा चर्चेला जात आहे. हे दुर्दैव आहे. आज जी दरोडेखोरी चाललीये, आमदार खासदार फोडले जात आहेत, खरेदी विक्री केली जाते, त्याला ऑपरेशनचे नाव दिलं जात आहे. पण भाजपकडून ऑपरेशन राम मंदिर सुरू आहे का, असा सवाल आता उपस्थित होऊ लागलाय. याच्या बातम्या दाखवल्या जात असतील किंवा नसतीलही, पण मंदिरातील दानाची चोरी तर नक्कीच सुरू आहे. मंदिरावर दरोडा टाकला गेला आहे, त्याचे पुरावे देखील दिले जात आहेत. पण हा चोरीचा पैसाच पक्ष आणि आमदार खासदार फोडण्यासाठी वापरला जातोय. हे फार गंभीर आहे. राम मंदिर चोरीला आता हिंदू माफ करणार नाही. जे मंदिर लुटत आहेत ते भाजपाचे असोत किंवा इतर कोणी असोत, त्यांना हिंदू कदापि माफ करणार नाहीत. मंदिर होण्यासाठी ज्यांनी रक्त सांडलं त्यांचं रक्त वाया जाऊ देणार नाही. हिंदूंच्या भावनांशी खेळणाऱ्यांना माफ केलं जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. याची सुरुवात आम्ही करत आहोत. दादर येथील हनुमान मंदिरासमोर तमाम हिंदूंना आम्ही एकत्रित आमंत्रित करत आहोत. तिथेच पक्षाचा विचार न करता आणि तमाम हिंदू आणि राम भक्तांना भाजपच्या कालखंडात हिंदुत्वच धोक्यात आलं आहे, यासाठी ज्यांनी मोर्चे काढले होते अशा सर्वांना आम्ही आमंत्रित करत आहोत, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय.